नमस्कार सगळ्यांना. आज 22 एप्रिल 2026 आणि आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा ते भाईंदर दरम्यान एक सागरी सेतूचं त्यांनी नियोजन केलं आहे. हा सागरी सेतू जवळपास 23 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि या सागरी सेतूमुळं वर्सोवा ते भाईंदर दरम्यानचं आत्ताचं जे 2 तासांचं अंतर आहे ते 15 ते 20 मिनिटांवर येण्याचा त्यांनी एक अंदाज बांधलेला आहे. आणि हा सागरी सेतू बांधण्यासाठी जवळपास 45,000 खारफुटींची जी झाडं आहेत, जंगलं आहेत, त्यांची कत्तल करण्यात येणार आहे. आणि ही सगळी जंगलं जवळपास 103 हेक्टर एवढ्या परिसरात ही पसरलेली जंगलं आहेत. तर ह्या जंगल कटाईमुळे किंवा ह्या जंगल तोडीमुळं एकंदरीत काय परिणाम होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्सोवा, चारकोप, दहिसर, मालवणी आणि गोराई या भागातील जे जवळपास 400 मच्छीमार कुटुंब आहेत, म्हणजे 400 मच्छीमार कुटुंबांच्या एकंदरीत जे काही त्यांचा व्यवसाय आहे मच्छीमारीचा, या त्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. तर हा सगळ्यात मोठा त्यातला जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो आपण म्हणू शकतो. पण मग मच्छीमारांना आपण विचार करतो नॉर्मल की मच्छीमारांना समुद्र गरजेचा आहे मासे पकडण्यासाठी. पण मग मासे जे आहेत ना ते जिथं जी खारफुटीची जंगलं असतात तिथं चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांना एक चांगलं पोषक वातावरण तिथं मिळत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारफुटींच्या जंगलात जी लहान मासे असतात ती मोठ्या माशांपासून वाचण्यासाठी एक संरक्षण मिळवू शकतात. तसंच या खारफुटीच्या जंगलामुळे तिथे न्यूट्रिएंट्स त्यांना नॅचरल न्यूट्रिएंट्स त्यांना उपलब्ध होतं. तसं अन्न जे आहे माशांसाठीचं पालन पोषणासाठी ते मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध होतं. तसंच तिथं ऑक्सिजन असलेलं एक वातावरण, ऑक्सिजन असलेलं पाणी आणि तिथलं वातावरण त्यांना मिळतं. एवढं चांगल्या प्रकारे मासे ह्या खारफुटीच्या जंगलाच्या परिसरात चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊ शकते. खारफुटीच्या जंगलात माशांची नर्सरी असंही म्हटलं जातं. पुढं जे मुंबई ॲक्शन प्लॅन आहे त्या ॲक्शन प्लॅनच्या हिशोबाने जवळपास 2050 पर्यंत पाण्याची पातळी वाढणार आहे. जे मुंबईचा जो समुद्र किनारा आहे त्या भागात पाण्याची पातळी वाढणार आहे आणि त्याच भागात आपण हा एवढा मोठा प्रकल्प हाती घेतोय. या प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरण तज्ज्ञ मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार की एवढ्या मोठ्या प्रमाणात खारफुटीची जंगलं तोडल्यामुळे पर्यावरणावर तसंच मच्छीमारांच्या एकंदरीत जगण्यावर खूप मोठा परिणाम होतोय. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प पुढे रेटला जातोय BMC द्वारे. पर्यावरण तज्ज्ञ पुढे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलेत. पण मग सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचं कारण म्हणजे जे BMCचे अधिकारी आहेत त्यांनी म्हटलं की बाबा जेवढी खारफुटीची जंगलं झाडं आम्ही तोडली तर त्या बदल्यात तेवढीच आम्ही झाडं पुनर्वनीकरण करून देऊ. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही प्रकल्पासाठी जे झाडं तोडली जातात त्यांचं किती मोठ्या प्रमाणात पुनर्वनीकरण होतं आणि त्यातली किती झाडं वाचतात आणि किती झाडं जगतात हा सगळा कारभार आपल्याला माहितीच आहे. एवढ्या एका निकषावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात काही हस्तक्षेप केला नाही आणि हा प्रकल्प कंटिन्यू होतोय. पुढं BMCने या सगळे जे काही मच्छीमार मंडळी कुटुंब यांना भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंब 6 लाख रुपये मंजूर केलेत. पण मग जी काही मच्छीमार कुटुंब आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा या सगळ्या निर्णयात आमचा काहीच से नव्हतं किंवा आमचं काही म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला या संदर्भात काहीच कल्पना दिली गेली नाही. ही भरपाईची रक्कम परस्पर त्यांनी ठरवली आणि मग एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे की बाबा 6 लाख ही कुठल्या हिशोबाने तुम्ही मोजलेली आहे. ही 6 लाख आमच्या सगळ्या आयुष्याची जी काही कमाई असेल ती भरपाई करून देणार आहे. जर हा प्रकल्प पुढं कंटिन्यू झाला ऑलमोस्ट आता हे मोठ्या प्रमाणात म्हणजे हे जे मगाशी तुम्हाला सांगितलं की 45,000 खारफुटीची झाडं तोडली जाणार आहेत. त्यापैकी जवळपास 35,000 झाडं तोडली गेलेली आहेत ऑलरेडी. तर मग हा प्रकल्प झाल्यावर की BMCचं जे म्हणणं आहे की ते किती प्रमाणात ते खरं होईल की ट्रॅफिकची समस्या जी आहे रहदारी ती कमी होईल का. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जी अशा मोठी जी प्रकल्प असतात जसे की अटल सेतू असेल किंवा हा होऊ घातलेला प्रकल्प ह्या रस्त्यांवरनं किंवा ह्या ब्रिजवरनं फक्त टॅक्सी, कार अशाच वाहनांना फक्त परवानगी मिळते. जड वाहनं, ऑटो रिक्षा तसंच दुचाकी वाहनांना परमिशन मिळत नाही. म्हणजे सिटीतून जे होणारं ट्रॅफिक आहे ते तेवढंच राहील. काही प्रमाणात फक्त ट्रॅफिक इकडे वळेल. त्यामुळं BMCचं जे एक म्हणणं होतं की ट्रॅफिकची समस्या कमी होईल ती प्रत्यक्ष होईल किंवा नाही याबद्दल मोठी शंकाच आहे. शेवटी निष्कर्ष काय की बाबा श्रीमंतांच्या जलद रस्त्यासाठी गरीब मच्छीमारांचं आयुष्य मात्र काय उद्ध्वस्त
करण्याचा एकंदरीत डाव दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे खारफुटीची झाडं म्हणजे केवळ काही झाडं नाही आहेत, ती मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की समुद्री माशांचं एक नर्सरी असणार आहे. तसंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी काही खारफुटीची जंगलं आहेत यांच्यामुळं जे समुद्रात वादळ येत आहेत त्या वादळांपासून किती मोठ्या प्रमाणात आपल्याला संरक्षण मिळतं ह्याही गोष्टी आपल्याला माहीत आहेत. शेवटी हेच की बाबा हा काही प्रश्न फक्त 400 मच्छीमार कुटुंबांचा नाही तर पुढील मुंबईच्या पर्यावरणीय भविष्याचा सुद्धा प्रश्न असणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या काही कमेंट्स असतील ते त्या नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.